नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि अर्जुन ठरल्याप्रमाणे आता महिपतला जाळ्यात अडकवण्यासाठी एक एक प्लॅन करतायत. तर त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे हे जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्णपणे पाहायला विसरू नका. तर सायली आता अर्जुनला सांगत असते की हा महिपत इतका शांत कसा काय राहू शकतो. म्हणजे त्याच्या मुलीला आपण जेलमध्ये पाठवलं, तिथे एका बाईने तिचा खून केला आणि तरीसुद्धा महिपत इतका शांत कसा काय. म्हणजे पहा ना, साक्षीसाठी तिच्या हट्टाखातर तो आमचा आश्रम विकत घेणार होता, त्याने आश्रमावर नजर ठेवली आणि आता तिला आश्रमातल्या गोष्टी आठवायला लागतात की तो आश्रम विकत घेण्यासाठी साक्षी आणि महिपत तिथे आलेले असतात आणि त्यांनी जवळजवळ 10 लाख रुपये देणार असतात ते त्या आश्रमाचे. पण मधुभाऊ मात्र त्यांना साफ सांगतात की मधुभाऊंच्या वारलेल्या पत्नीच्या इच्छेखातर त्यांनी हा आश्रम सुरू केलेला आहे आणि एका गुंडाचा खून करून त्या खुनाच्या आरोपामध्ये देखील महिपत आणि साक्षी आता मधुभाऊंना अडकवतात. तर सायलीला हे सगळं काही आठवत असतं आणि ती अर्जुनला सांगत असते. ती बोलते की एका आश्रमासाठी त्याच्या मुलीसाठी जर तो इतक्या थराला जाऊ शकतो तर जेलमध्ये त्याच्या मुलीचा ज्याने खून केला आहे त्या बाईला त्याने असं मोकळं कसं काय सोडून दिलं, तिचा बदला कसा काय नाही घेतला, त्याने तिला जिवंत कसं काय सोडलं आणि उलट त्याने तिचा बदला घेण्याऐवजी त्या लोखंडेंना माझे खोटे आई बाबा बनवून आपल्या घरामध्ये पाठवलं. मला तर या महिपतवर संशय येतोय. आता खरं तर ही गोष्ट अर्जुनच्या सुद्धा लक्षात येते आणि त्याला देखील हे सगळं काही पटत नाही. त्यावर अर्जुन बोलतो की कदाचित ती बाई अजून देखील पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याचमुळे महिपतला तिच्यापर्यंत पोहोचता येत नसेल आणि म्हणूनच तर त्याने आजपर्यंत त्या बाईला जिवंत ठेवलंय वगैरे. त्यावर सायलीच्या लक्षात येतं की तिच्या गाठोड्यामधला फोटो देखील बदललेला होता. त्यावर सायली बोलते की मला एक कळत नाही आहे की माझ्या गाठोड्यातला फोटो कोणी बदलला असेल आणि या सगळ्याचा विचार करून न डोकं गरगरायला लागलं आहे, माझं डोकं अगदी बंद पडलं आहे. त्यावर अर्जुन लगेचच बोलतो की मग यावर एकच उपाय आहे, अर्जुन सुभेदारचा हेड मसाज. आणि लगेचच सायली लाजते. त्यावर अर्जुन बोलतो की सायली तू नेहमी अशीच हसत राहा, तुला मला नेहमी असंच पाहायचं आहे. तर इकडे सचिन आता समीराला भेटायला आलेला असतो आणि सचिनला समोर पाहिल्यानंतर समीरा मात्र लगेचच त्याला मिठी मारते. त्यामुळे सचिन देखील गोंधळून जातो आणि तोही तिला मिठी मारतो. तर समीरा त्याच्यावर खूप जास्त चिडलेली असते. त्यावर सचिन विचारतो की मला तर वाटलं होतंस की तू तर माझ्यावर खूप जास्त चिडली असशील, आता माझ्याशी बोलतेस की नाही. त्यावर समीरा बोलते की चिडलेच होते मी, कुठे निघून गेला होतास तू असा अचानक, मी किती वाट पाहत होते तुझी, मी किती घाबरले होते, समजतंय का तुला. आता मात्र सचिन इथे थापा मारायला सुरुवात करतो की अगं मी कामासाठी गेलो होतो, सांगितलं ना तुला की टेक्निकल इश्यू झाला होता आणि त्याचमुळे मला दिल्लीला जावं लागलं. त्यावर समीरा बोलते की सलग 2 रात्री. त्यावर सचिन लगेच बोलतो की अगं US आवर्स, तुला माहीत आहे ना माझं काम सगळं US शिफ्टमध्ये असतं म्हणून, आणि म्हणूनच मग मला सलग 2 दिवस कामासाठी दिल्लीला जावं लागलं होतं, टेक्निकल इमर्जन्सी होती. आता मात्र हे काही समीराला पटत नाही. त्यावर समीरा बोलते की मला तर तुझ्या कामाचं ना काहीच कळत नाही आहे, तू असा अचानक पूजेमधनं निघून गेलास, ते मग काय समजणार होते मी. त्यावर सचिन सांगतो की अगं इमर्जन्सी असल्यामुळे जावं लागलं, काय करणार, माझं कामच असं आहे. तर इकडे सायलीला काहीतरी सुचतं आणि सायली आता अर्जुनला सांगत असते की म्हणजे आपण आता त्या बाबूचा फोटो देखील दाखवला आणि त्या जंगलामध्ये सुद्धा महिपतला घेऊन गेलो, आपण अपघात झालेल्या ठिकाणी जर महिपतला घेऊन गेलो तर तो नक्कीच सत्य बाहेर आणेल. पण जर प्रतिमा आत्यांना जर आपण तिथे त्याच्यासमोर घेऊन गेलो, म्हणजे ज्या व्यक्तीला महिपतने इजा पोहोचवली आहे तो व्यक्ती जर त्या घटनास्थळावर महिपतच्या समोर आला, मग मात्र याची आपल्याला मदतच होईल. आणि शिवाय या सगळ्यामुळे प्रतिमा आत्याला सुद्धा त्यांची स्मृती अगदी ॲक्सिडेंटच्या दिवसापर्यंत शेवटपर्यंत परत यायला आपल्याला मदत होईल. तर अर्जुनच्या सुद्धा ही गोष्ट
पटते त्याला देखील आणि तो देखील प्रतिमा आत्याला तिथे म्हणजेच त्या घटनास्थळावर महिपत समोर आणण्यासाठी तयार होतो. तर इकडे समीरा आता सचिनला म्हणत असते, तुझे हे असे वेडे वाकडे वर्किंग आवर्स ना मला अजिबातही कळत नाहीत. तुला माहिती आहे का की काल रात्रीपासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील नाही. सकाळपासून देखील मी काही खाल्लेलं नाही आहे. त्यावर सचिन लगेच बोलतो की अगं मला तर वाटलं होतं की तू स्ट्रॉंग आहेस, पण तू इतकी वीक पडलीस. त्यावर समीरा त्याला बोलते की तू तू मला वीक केलंयस, नाहीतर मी इतकी वीक कधीच नव्हते. आणि सचिन आता परत एकदा समीराला मिठी मारतो आणि तेवढ्यातच सचिनच्या फोनवर आता अस्मिताचा फोन येतो. त्यामुळे सचिन फोन ओपन करून पाहतो तर काय अस्मिताचा फोन, आणि फोन पाहिल्यानंतर लगेचच हा फोन कट करतो आणि बोलतो की नाही आता फोन वगैरे अजिबातही कामाच्या काहीच गोष्टी नाही. आता मी माझा सगळा वेळ तुझ्यासोबतच घालवणार आहे. आता फक्त आणि फक्त समीरा आणि सचिन. त्यावर समीरा बोलते की तू परत जर मला असा सोडून गेलास तर मी तुझा जीव घेईल. त्यावर सचिन बोलतो की त्यासाठी माझा गळा आवळायची काय गरज आहे, तू फक्त असं प्रेमाने माझ्याकडे पाहत राहा, त्यातच माझा जीव जाईल. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली आणि अर्जुन नेहमीप्रमाणे त्यांच्या कामासाठी बाहेर निघालेले असतात. तर तन्वी तिथेच हॉलमध्ये बसून यांचं काय चाललंय ते पाहत असते आणि या दोघांच्याही ते लक्षात येतं. तर दोघेही नाश्त्यासाठी खाली येतात तेव्हा विमलताई दोघांनाही नाश्ता आणून देतात. तर अर्जुन सायलीला बोलत असतो की प्रतिमा आत्याला महिपत समोर घेऊन जाण्याचा प्लॅन अगदी बेस्ट आहे, आपण असंच करूयात. त्यावर सायली बोलते की हो ना, मग आपण रविराज काकांकडे जाऊन त्यांची परमिशन घेऊयात. तर तन्वी इकडे त्या दोघांचं बोलणं काही ऐकायला येते का याचा अंदाज घेत असते, पण ह्या दोघांचं तिच्याकडे लक्ष असतं की ही आपलं बोलणं ऐकेल म्हणून. त्यामुळे ते तिला काही ऐकू जाणार नाही असं हळू आवाजात बोलतात आणि नाश्ता करून तिथून निघणार तेवढ्यातच तिथे अस्मिता येते. तर अस्मिता आल्यावर विमलताई लगेचच तिला बोलतात की अस्मिताताई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी देखील पोहे आणते. त्यावर अस्मिता बोलते की नको मला लगेच पोहे नको आहे, मी थोड्या वेळाने पोहे खाईल. आणि लगेच आवाज येत असते की मम्मा कुठे आहे, माझं गर्भसंस्कारांचं पुस्तक तिच्याकडे आहे, मम्मा खाली ये, आवाज देत असते ती. तर तेवढ्यातच विमलताई सांगतात की अहो वहिनी तर घरात नाही आहे. त्यावर सायली देखील सांगते की अस्मिताताई आई घरामध्ये नाही आहेत, अहो त्या सकाळीच पुण्याला गेल्या आहेत, कुठल्याशा महिला आश्रमामध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम होता आणि त्याचं बक्षीस वितरण आईंच्या हातून होणार असतं आणि त्यासाठी आई पुण्याला गेल्या आहेत, त्यांचं काम झालं की येतीलच त्या परत. आता मात्र अस्मिताचा लगेच चेहरा पडतो व ती बोलते की काय म्हणजे तुम्ही दोघे देखील नेहमीप्रमाणे तुमच्या कामासाठी सकाळी सकाळी बाहेर चाललात आणि मम्मा देखील इथे नाही आहे, म्हणजे दिवसभर घरामध्ये फक्त मी आणि विमल, एवढ्या मोठ्या घरामध्ये शी बाबा, तिथे सुद्धा आमचे आई बाबा घरी नाही आहेत, ते सुद्धा नागपूरला कोणाच्या तरी लग्नासाठी गेलेत आणि म्हणून मी इथे राहायला आले होते, पण इथे देखील कोणीच नाही आहे, दिवसभर मी एकटीच घरी असणार, आता मला किती बोर होतंय आणि तसंही मला पाणीपुरी खावी वाटत होती. त्यावर अर्जुन समजावतो की सॉरी हां अस्मिताताई, पण सायली देखील आज तुझ्यासोबत घरी राहू शकत नाही आहे. अगं माझ्या एका फ्रॉडच्या केससाठी ना ती मला मदत करते आणि त्यासाठी तिला असं अधूनमधून ऑफिसला यावं लागतं. तर सायली बोलते की नाही, तुमचा जर मूड खराब असेल तर मी थांबते, मी नाही येत तुमच्यासोबत, मी आजच्या दिवस तुमच्यासोबत नाही आलं तर चालेल का हो, मी अस्मिता ताईंसोबत थांबते इथे. त्यावर अस्मिता बोलते की नाही माझ्यामुळे उगाच तुमचा कामाचा खोळंबा नकोय, तुम्ही दोघे जा, मी थांबेल घरी. आता सायलीच्या डोक्यात मात्र अस्मिताचाच विचार घोळत असतो. तर अर्जुन तिच्याशी महिपतबद्दल बोलत असतो पण सायलीचं मात्र काहीच लक्ष नसतं त्याकडे. तर अर्जुन तिला बोलतो की अगं तुझं लक्ष कुठे, मी बोलतोय तुझ्याशी. त्यावर सायली बोलते की अहो अस्मिता ताईंचा विचार न माझ्या मनातूनच जात नाहीये, किती चेहरा पडला होता त्यांचा आपण दोघे पण बाहेर जातोय म्हटल्यानंतर. त्यावर अर्जुन बोलतो की अगं तिचे मूड स्विंग्स काय आत्ताचे आहेत का, प्रेग्नन्सीच्या आधी पण तर ती अशीच वागायची, तिचे मूड स्विंग्स हे असेच आहेत, तिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस, होईल ती थोड्या वेळात नॉर्मल.
आपल्याला केसचं काम करायचं आहे ना, आणि आता महिपत इतका हादरला आहे, त्यामुळे आपल्याला माघार घेऊन अजिबातही चालणार नाही. महिपतला सावध होण्यासाठी आपल्याला थोडाही वेळ द्यायचा नाही आहे. त्यावर आता सायलीचा मात्र अस्मिताचा विचार डोक्यातनं जात नसतो व ती बोलते की मी एक काम करते की मी आज घरीच थांबते आणि अस्मिताताईंच्या आवडीची पाणीपुरी बनवते आणि त्यांना अजून काही खायला पाहिजे असेल तर तेही बनवते. आता मात्र अर्जुन सायलीला चिडवायला लागतो. तर सायली खूप चिडते अर्जुनवर व बोलते की हे बरं आहे, म्हणजे स्वतःच्या बहिणीची स्वतःला काळजी नाही आहे आणि मी काळजी करते, तर उलट मला चिडवा तुम्ही. हो, मी काय म्हणते की आपण आपलं काम आज लवकर आवरूयात. मी घरी येऊन अस्मिताताईंसाठी एक सरप्राईज करते, त्यांच्या आवडीची पाणीपुरी बनवते आणि त्यांना अजून काय काय आवडतं ना खायला ते सगळं काही बनवते. आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना पण आपण इथेच बोलावून घेऊयात. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे तुझा अस्मिताताईला सरप्राईज पार्टी द्यायचा प्लॅन आहे तर. त्यावर सायली बोलते की हो, आणि ती देखील आता तिचा पार्टीचा काय काय प्लॅन आहे अर्जुनला सांगत असते. तर इकडे तन्वी विचार करते की मला पटकन या दोघांचा पाठलाग करायला हवाय, ते कुठे जातात पाहायला हवंय, आणि त्यासाठी ती गाडीची चावी शोधून निघणार. तोच अश्विन तिथे येते आणि तिचा धक्का अश्विनला बसतो आणि अश्विनच्या हातातील कॉफीचा मग खाली पडून कॉफी सांडते आणि कप देखील फुटतो. त्यावर आता अश्विन तिला विचारतो की अगं कुठे लक्ष आहे तुझं, तू पाहिलं का नाहीस मी मागे आहे म्हणून. त्यावर तन्वी खूप जास्त चिडते व बोलते की अरे मला काय स्वप्न पडलंय का की तू माझ्या मागे असशील म्हणून, आणि तसंही मी काही मुद्दाम केलं नाही, तुला कळायला नको का. त्यावर अश्विन बोलतो की तुला कळतंय का, एकतर तू स्वतः कधी किचनमध्ये जात नाहीस, मी स्वतः माझ्यासाठी ही कॉफी बनवून आणली होतीस आणि ती सुद्धा तू सांडवून दिलीस म्हणून, आणि इतक्या घाईने तू चालली कुठे आहेस, आजकाल तुझं काय चालू असतं. त्यावर तन्वी आता खूप चिडते अश्विनवर व बोलते की तू कोण आहेस मला विचारणारा, मी का सांगू तुला. त्यावर अश्विन चिडतो व बोलतो की तुझं नवरा आहे मी, कारण की काय चाललंय तुझं. तन्वी खूप जास्त चिडते व त्याला बोलते की तू आता कॉफीवरून भांडणार आहेस का माझ्याशी, विमलताईंना सांग हे सगळं साफ करायला. आणि ती बाहेर येते, पण तोपर्यंत सायली आणि अर्जुन दोघेही निघून गेलेले असतात, त्यामुळे ते कुठे गेले तिला काही समजत नाही. तर सायली आणि अर्जुन दोघेही इकडे रविराजला भेटायला आलेले असतात. तर त्यांचं आता पुढे काय प्लॅन करायचा या बाबतीतच बोलणं सुरू असतं. तर रविराज त्यांना सुचवतो की यामध्ये खूप जास्त धोका आहे, त्यामुळे आपण इन्स्पेक्टर सावंतांना या सगळ्याची आधीच कल्पना दिलेली बरी राहील आणि त्यांची सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये एक प्रकारे मदतच होईल. त्यावर सायली तिथून जायला निघते, तोच प्रतिमा तिथे येते. तर सायली सांगते की आज संध्याकाळी तुम्हाला दोघांना आमच्याकडे यायला जमेल का. त्यावर प्रतिमा बोलते की अगं संध्याकाळी कशाला, मी आत्ताच येते ना तुझ्याबरोबर. त्यावर सायली सांगते की नाही. अर्जुन सांगतो की इने अस्मिताताईसाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन केलेली आहे. त्यावर सायली सांगते की नाही, तुम्ही आत्ताच येऊ नका, तुम्ही दोघेही सोबत संध्याकाळी या, म्हणजे तुम्हाला दोघांना सोबत पाहिल्यानंतर त्यांनाही थोडंसं बरं वाटेल. तर हे ऐकून रविराज आणि प्रतिमा दोघे सुद्धा खूप खुश होतात व बोलतात की प्रतिमा बोलते की अगं कल्पना देखील घरी नाही आहे ना, ती सुद्धा पुण्याला गेली आहे ना. त्यावर सायली बोलते की हो, आई सुद्धा कामानिमित्त पुण्याला गेल्या आहेत, पण त्या येतील संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी तुम्ही दोघेही नक्की या. तुम्हाला पाहून प्रतिमा ताई खरंच खूप खुश होतील आणि त्यांचा मूड देखील फ्रेश होईल. तर सायली अर्जुनला विचारते काय हो, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का. आता मात्र अर्जुन फोन करायचा विसरलेला असतो व तो बोलतो की करतो मी लगेच फोन करतो. तर सायली त्याच्यावर चिडते व बोलते की राहू द्या, मीच करते त्यांना फोन. आणि त्यानंतर सायली घरी जाण्यासाठी निघून जाते आणि नंतर अर्जुन आणि रविराज देखील इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला पोलीस स्टेशनला आलेले असतात. तर अर्जुन सांगत असतो की या सगळ्यामध्ये महिपतचा हात आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की महिपत खूप मोठा गुन्हेगार आहे आणि तुम्हाला जर तशी शंका असेल या प्रकाराशी त्याचा हात आहे तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्यावर अर्जुन सांगतो की फक्त शंकाच नाही, मला तर खात्री आहे याची. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की हो, तो आजपर्यंत खूप गुन्हे करून सुटला आहे, कारण तो
पुरावे मागे सोडत नाही. त्यावर अर्जुन सांगतो की आणि हाच पुरावा तर आपल्याला जमा करायचा आहे आणि त्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्ही देखील त्या ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी या. त्यावर रविराज सुचवतो की तुम्ही तुमची पोलीस फौज घेऊन महिपत तिथे पोहोचण्याआधीच त्या जागी या, म्हणजे त्याला काही संशय देखील येणार नाही. आणि पुढे काय प्लॅन आहे काय नाही हे रविराज आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना समजावून सांगत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली जी असते ती रविराजला आणि प्रतिमाला समजावून सांगत असते की प्रतिमाचं त्या अपघात झालेल्या ठिकाणी असणं किती महत्त्वाचं आहे. जर प्रतिमा त्याला समोर पाहिलं तर महिपत मात्र त्या अपघात स्थळावर अजून घाबरून जाईल आणि सगळं काही सत्य जे आहे अपघाताचं ते आपल्या समोर येईल. पण मात्र प्रतिमाला आता महिपत समोर आणायचं ही गोष्ट रविराजला पटत नाही. त्यावर रविराज बोलतो की प्रतिमा जर महिपत समोर येणार असेल तर मला हे अजिबातही मान्य नाही. पण प्रतिमा रविराजला समजवायचा प्रयत्न करते की माझ्याकडे 2च ऑप्शन आहेत. एक तर घाबरून राहायचं, त्या महिपतचा सामना करायचा नाही, आणि दुसरं एकदम निडर बनायचं, मन घट्ट करायचं, महिपतचा सामना करायचा आणि भूतकाळ जाणून घ्यायचा, तो आठवायचा प्रयत्न करायचा. तर आता रविराजला देखील प्रतिमाचं हे म्हणणं पटतं. त्यामुळे रविराज आता प्रतिमाला महिपतचा सामना करू देतो की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.